नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. निपाणीत 3 लाखाचा गांजा जप्त. ट्रकमधून गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील युवकाला निपाणी शहर पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून 3 लाख रुपये किमतीचा 5.50 किलो गांजा मंगळवारी जप्त केला. ही कारवाई महामार्गावर करण्यात आली. दीपक रावसाहेब नाईक वय 22 राहणार सोलापूर, तालुका हुक्केरी, जिल्हा बेळगाव असे संशयित युवकाचं नाव आहे. 31 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला करण्यात आलेल्या या कारवाईमुळे 31च्या रात्री गांजा पुरवठ्याचा इरादा होता असे स्पष्ट होते. कोल्हापूरहून संकेश्वरकडे ट्रकमधून एक युवक पोत्यातून गांजा विक्रीसाठी नेत असल्याची माहिती खबऱ्यांकडून शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार महामार्गावर CPI BS तळवार, शहरचे उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ यांच्या पथकाने सापळा रचला. संशयित दीपक नाईक हा एका ट्रकमधून पिशवीतून गांजा घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपण हा गांजा कोल्हापूर परिसरातून खरेदी करून तो विक्रीसाठी जात असल्याची कबुली दिली. दीपकचे गांजा तस्करी करणारे दोघे मित्र इसाक मदर खान आणि बसवराज बजंत्री राहणार सोलापूर, तालुका हुक्केरी यांना 9 डिसेंबर रोजी अटक करून त्यांच्याकडून 5.50 लाखाचा 11 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. यावेळी या दोघांनी आपल्या टोळीचा गांजा तस्करीचा धंदा असल्याची कबुली दिली होती. तसेच टोळीचा म्होरक्या फरार असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं. त्यानुसार निपाणी पोलिसांनी 22 दिवसापासून महामार्गावर गस्त सुरू ठेवली होती. अखेर मंगळवारी दीपक नाईक हा पोलिसांच्या हाती सापडला. दीपकवर अंमली पदार्थ विरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल करून सायंकाळी निपाणी न्यायालयासमोर हजर केला असता त्याची निपाणी न्यायालयाने बेळगावच्या हिडलगा जेलमध्ये रवानगी केल्याची माहिती तळवार यांनी दिली. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.